दिलेली डेडलाईन संपली तरीही नागपुरातील बऱ्याच सिग्नलवर अद्याप ग्रीन नेट लावलेली नाही। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। नागपुरातील जवळपास 18पेक्षा जास्त सिग्नलवर ग्रीन नेट लावण्यासाठी नागपूर मनपाच्या स्थायी समितीनं 65 लाख रुपये मंजूर केले। 30 एप्रिलपर्यंत डेडलाईन देण्यात आली होती, परंतु अजूनही बऱ्याच सिग्नलवर ग्रीन नेट लावण्यात आलेली नाही। त्यामुळे या कडाक्याच्या उन्हात, कारण की नागपूरचं तापमान 44°C पुढे आहे, 45चा टप्पा पार केला होता, अशा स्थितीत जे लोक सिग्नलवर थांबतात त्यांना सावली मिळावी, दिलासा मिळावा म्हणून ग्रीन नेटची मागणी होती। आधीच उशिरा निधी मंजूर करण्यात आला, त्यानंतर कंत्राटदारानं अजूनही डेडलाईन संपली 30 तारखेची, तरीही नागपुरातील ठरवलेल्या बऱ्याच सिग्नलवर अद्याप ग्रीन नेट लावण्यात आलेली नाही। त्यामुळे या उन्हात प्रवाशांना सिग्नलवर कधी 1 मिनिट कधी 2 मिनिट चटके खावे लागते। डेडलाईन संपूनही अद्याप कंत्राटदाराने नागपुरातील काही सिग्नलवर ग्रीन नेट लावलेली नाही। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।